नमस्कार. आज पुन्हा एकदा सुनंदास किचन मराठी यूट्यूब चॅनलवर तुमचं अगदी मनापासून स्वागत. तर चला कसे हात बरेच असणार बरेच राहा. आजच्या दिवस तुमचा खूप खूप सुखा समृद्धीचा आणि खूप छान मस्त आनंदाचा आरोग्याच्या जाऊ ईश्वरच्याने प्रार्थना. तर आता मी इथं भाजी बनवते. बेसन पिठापासून वांगे बनवले आणि वांग्याची भाजी मी इथं बनवते. बेसन पिठापासून भरले वांगे बनवले, आपले हिरवे वांगे नाही. तर मग आणि त्यापासून मी आता इथं भाजी बनवते. तर चला तुम्ही रेसिपी पूर्ण बघा. इथं झालेले दूध गरम, इथं राईस लावलेला आहे आणि इथं हे वांगे बघा. हे असे वांगे बेसन पिठापासून मी बनवलेले आहे. तर त्यासाठी तुम्हाला रेसिपी पूर्ण बघायला आहे. लाईक करा, कमेंट करा, नवीन असा तर चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करा. मला आता मस्तपैकी इथं कांदे भाजायला ठेवलेले आहे मी. हे भाजीसाठी कांदे भाजते इथं. आणि थोडं खोबरं आहे, वांगे बनवण्यासाठी खोबरं किसलं ना, त्याचे तुकडे उरले ते पण इथं भाजायला ठेवलेले आहे मी. आणि अद्रकचा तुकडा पण टाकलेला आहे मी इथं भाजण्यासाठी. भाजलेल्या अद्रकाची भाजी खूप छान चव देते त्यासाठी. आणि ते जे काय जाडसर असतं केस वगैरे असतात ना त्याला, ते पण जळून जातात, त्यासाठी भाजूनच घ्यायचं. तर बघा इथं सर्व साहित्य काढलेलं आहे मी ते वांगे भरण्यासाठी. तर बघा इथं आता हे भाजलेले कांदे, खोबरं, अद्रक, लसूण, खसखस, जिरं सर्व काही इथं वाटण करून घेणार आहे मी. चटणी, मसाला अशा प्रकारे सर्व इथं मी वाटण करून घेणार आहे. बाहेर पोरं खेळताय ना, मग दरवाजा लावून घेतला. अशा प्रकारे ते वाटण करून घेतलेलं आहे मी. आणि आता जे काय वांगे भरायचा मसाला आहे ना, तो मी इथं तयार करते बघा. मला थोडेच वांगे बनवायचे, त्यासाठी मी कांदे थोडेच. तुम्हाला जसं जेवढे लोक असतील तेवढे तुम्ही वांगे बनवणार ना, मग तेवढा मसाला घ्या. तर 1 वाटी खोबऱ्याची किस आणि 2 कांदे, त्यानंतर खसखस पण भरपूर अशी घ्यायची. आणि मस्त असं लालसर, पूर्ण लालसर बदामी कलरचं होईना तोपर्यंत आपल्याला मस्तपैकी भाजून घ्यायचंय. पूर्ण खरपूस अशी भाजून घ्यायचे. तर मी इकडं भाजते तोपर्यंत 80 चपात्या करून घेते. इथं राईस पण लावलेला आहे. 80 पण छानच चपात्या करते बघा, मस्त फुलताय चपात्या. अशा प्रकारे 3 चपात्या करून घेतलेल्या आहे. आणि हे बघा इथं छान मस्त खरपूस असं शेकलं गेलेलं आहे. आता ही पण चपाती 80 दुसरी परत शेकून घेतली तिने आणि ही लाटून घेते बघा. अशा प्रकारे आज व्हिडिओला थोडा लेटच झालेला आहे, समजून घ्या. खूप भरपूर सारे कामं राहतात, राशाला पण सांभाळावं लागतं. राशा आता जास्त हे करायला लागले ना, मग तिला एक जण सांभाळायला लागतं. त्यासाठी आता इथं थोडी चटणी आणि थोडी हळद टाकलेली आहे मी. आणि अद्रक लसूणची थोडी पेस्ट पण टाकलेली बरं का. चवीनुसार मीठ टाकायचे. आता हा मसाला मी एका बाउलमध्ये काढून घेते. हे बघा गिरमीमध्ये काढून घेतलेला आहे मी मसाला. आता आपल्याला इथं बेसनचं पीठ भिजून घ्यायचं आहे. याच्यात आपल्याला काही न टाकता फक्त मीठ टाकायचं आहे आणि तसंच भिजून घ्यायचं आहे. आणि आपल्याला नाही का चपातींचं पीठ कसं भिजतो ना, तसं भिजून घ्यायचंय. हे बघा थोडं थोडं पाणी टाकून जसं आपण चपातींचं पीठ भिजतो तसं आपल्याला हे भिजून घ्यायचंय. आणि ही भाजी खायला इतकी भारी लागते ना, तुम्ही हॉटेल धाब्याचं सर्व काही विसरून जाणार. इतकी छान भाजी लागते ही. तुम्ही ट्राय नक्की करून बघा. आता बघा इथं मसाला पण तयार झालेला आहे माझा. हा मसाला तयार झालेला आहे. हाताने थोडा चुरून घ्यायचा आहे त्याला. खरपूस असा शेकला गेला की चुरला जातो तो मस्त. हा बघा अशा प्रकारे. आता हे पीठ पण भिजून घेतलेलं आहे. आता पीठ आपलं मस्त मुरून झालेलं आहे.
बघा छोटीशी गोडी घ्यायची आपल्याला आणि आपण जसं मोदक बनवतो ना तसं लाटून घ्यायचे. आणि हे वांगे आहे ना तुम्हाला असं पीठ उकडून घ्यायचं, मस्त जिरं लसूण टाकून पीठ उकडून घ्यायचं आणि हे पीठ आहे ना त्याला मस्तपैकी उकडून घ्यायचं. आणि तसे पण वांगे भरले ना ते पण छान आणि कच्चे पिठाचे पण छान. एवढं ते पीठ उकळावं लागतं आपल्याला आणि हे उकडून घ्यावे लागते थोडेसे. हे बघ अशा प्रकारे मस्तपैकी वांग भरून घ्यायचं आपल्याला. तुम्ही आहे ना शेपटी पण तयार करू शकता, नाहीतर असं मोदकासारखं पण, नाहीतर असं फुलासारखं पण. हे बघा हे वरती असं फुलसारखं राहू दिला ना तरी पण चालतं. मी तुम्हाला अजून दुसरं बनवून दाखवते. हे बघा हे असं मोदकासारखेच करते मी. अजून एक तुम्हाला बनवून दाखवते. अशाच प्रकारे छोटीशी मस्त गोडी घ्यायची. आता बघा तेल लावून लाटून दाखवलं तुम्हाला, आता पीठ लावून पण लाटून दाखवते. तुम्ही कसंही लाटू शकता, तेल लावून पीठ लावून छानच लाटता येतं. आता ती तेल लावून लाटून दाखवली तुम्हाला, ही पीठ लावून लाटून दाखवते. हे बघा. आणि मसाला जसं तुम्हाला लागेल तसा भरायचा. हे बघा जास्त बी मसाला राहिला ना खूप छान भाजीमध्ये आपण जेव्हा घास घेतो ना इतकी भारी चव येते ना. तुम्ही एकदा नक्कीच ट्राय करून बघा. सोपी रेसिपी ही, काही वेळ पण लागत नाही. ते पीठ घेरून जर कधी बनवले ना त्याला तरी थोडा वेळ लागतो, पण ते पण छानच लागतात. हे बघा असं वरती फुल तयार केलं ना तर असं पण चालतं. हे बघा हे असं. आता हे अजून एक बनवून दाखवते तुम्हाला. माझी आजी करायची ही अशी भाजी. ते पण आता असंच लाटून दाखवते तुम्हाला. याच्यात पण आहे ना तेवढंच भरते बरं का. हे बघा चम्मचच्या अंदाजाने आपल्याला भरून घ्यायचंय. आणि हा मसाल्यावरच खरं भाजी ही खूप छान लागते. हे बघा अशा प्रकारे पटकन होऊन जातं. आता मी सोबतच 4 पापड्या करून घेतल्या. आणि आता चारींमध्ये हे आपल्याला साहित्य मटेरियल टाकून घ्यायचंय. अशा प्रकारे आता आपल्याला फक्त बनवायचे. हे बघ छान मस्त असं. कोणी नवीन ताई बघत असतील तर सबस्क्राईब करा. रेसिपी आवडली असेल तर लाईक कमेंट सुद्धा करा. माझ्या गोड ताई रेसिपी बघतात, किती साऱ्या ताई रेसिपी बघतात पण लाईकच करत नाही. लाईक कमेंट करत चला. आणि लाईक केल्याने ना काही तुमचं नुकसान होत नाही किंवा माझंही नुकसान होत नाही. एवढे पण लाईक, जास्त लाईक बघून आहे ना आम्हाला उत्साह वाढतो की आपल्याला कोणीतरी लाईक करतंय भाऊ. तर असं म्हणून लाईक करत चला. कमेंट सुद्धा करा. काही चुकलं मागलं ते कमेंट करून सांगत जा, म्हणजे छान वाटतं. आता हे बघा सर्वच बनवून घेतले बरं का. हे अशा प्रकारे
आता मी पीठ वाफवलेलं नाही आहे ना, तर आपल्याला हे वांगे वाफून घ्यायचे. पीठ जर आपण वाफून घेतलं ना, तर हा मसाला भरला ना, मग आपल्याला हे वाफायची गरज राहत नाही. फक्त वरूनच रस्सामध्ये टाकून खायचे असतं. पण याला आता उकळावे लागतील, वाफून घ्यावे लागतील आणि मग नंतरच आपल्याला भाजीमध्ये उकळावे लागतील. आणि हे बघा इथं आहे ना, आता वांगे पण माझे भरले गेले. इथं हे आता कढई ठेवलेली मी भाजी करण्यासाठी. आता हिच्यामध्ये मी भाजी करून घेणार आहे. तर तुम्ही रेसिपी बघा, पूर्ण रेसिपी बघा, खूप छान रेसिपी आहे आणि तुम्ही सुद्धा ट्राय करून बघा. इथं आता दूध पण इथं तापून झालेलं आहे. आता इथं राईस सुद्धा झालेला आहे. आणि हे बघा, हे भरले वांगे बेसन पिठाचे. ह्या वांग्याची छानच आपल्याला रेसिपी बनवायची आहे. तर चला, इथं आता तेल टाकते मी. आणि ही भाजीमध्ये ना मी जास्त तेल वापरत नाही, पण ही भाजीमध्ये मी थोडंसं तेल जास्तच टाकलेलं आहे, कारण भाजीला छान चव येते. कधी कधी खाऊन घ्यायचं. रोज तर तुम्ही बघतच असता माझे कमीच तेल असतं भाजीमध्ये. खूप दिवसांनी ही भाजी बनवली मी, कारण माझी आजी बनवत होती. मला अचानक आठवण आली. म्हटलं आज भाजी काही नाही. माझी अंशूला सांगितलं माझी आजी अशी भाजी बनवत होती. म्हटलं खूप दिवस झाले, मम्मी बनवून बघा म्हणे. तर चला म्हटलं तुम्हाला पण रेसिपी दाखवते. तर बघा, इथं पाणी उकळायला ठेवले, साईडला मसाला कलचावायला ठेवलेला आहे. आता इथं आपल्याला वांगे ठेवून घ्यायचे आणि हे वांगे ना 5 मिनिटामध्ये वाफले जातात. याला वेळ लागत नाही, कारण की आपल्याला रस्सामध्ये सुद्धा उकळावे लागतात त्यांना. सर्व आता असे ठेवून दिले मी. आता 5 मिनिटं आपल्याला असंच राहू द्यायचंय. झाकण ठेवते. खूप छान आणि खूपच मस्त. चला, आता मसाला मस्त परतून घ्यायचा आहे आपल्याला. आणि ही भाजी भाकरी सोबत तर खूप छान लागते, पण आमच्याकडे जास्त पीठ नाही आहे. एकच भाकरचं होतं, मी राखूला टाकून दिलं होतं काल, तुम्हाला दाखवलं मी. बाजरी खात नाही ना कोणी, म्हणून आणत नाही सहसा आम्ही बाजरी. ज्वारी आहे आमच्याकडे, पण ते दळायचं बाकी, दळण करायचं. तर चला, मस्तपैकी इथं 1 ग्लास पाणी टाकलं. मिक्सरचं भांडं धुवून सुद्धा मी इथं टाकून दिलेलं आहे. आणि बघा, अद्रकचा तुकडा राहून गेला थोडा. आता अजून थोडं पाणी टाकणार आहे मी. आणि इथं आहे ना, मी ते फुटाण्याची डाळचं बारीक पीठ केलेलं होतं ना, ते टाकायचं होतं मला भाजीमध्ये. भाजीला छान चव येते, पण ते पीठ काय मला सापडलंच नाही. काय पातळ झालेलं नाही, भाजी छानच आहे. आता भाजी पण आपली इथं उकळायला लागलेली आहे. बघू, आपले वांगे झाले की मीठ टाकून द्यायचे आपल्याला चवीनुसार भाजीमध्ये, थोडी कोथिंबीर पण. आणि बघू आता आपले वांगे तयार झाले की नाही. तर चला, तुम्हाला जर असा नवनवीन रेसिपी बघायची असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आयकॉनचं बटन दाबा, म्हणजे मी व्हिडिओ टाकला का तुम्हाला घंटी वाजेल. हे बघा, मस्तपैकी वाफून झालेले. व्हिडिओ आला की तुम्हाला लगेच घंटी वाजेल, तर आयकॉनचं बटन पण तुम्ही दाबा. हे बघा, मस्त वाफून झालेले. आता मी उतरवून घेते. छानच झालेले. गरम आहेत, थोडे गार होऊ देते.
हे बघा खूप गरम आहेत. हे बघा गार झाल्यावर मी आता काढून बघते. मस्त झालेले आहे. तुम्ही असं सुद्धा खाऊ शकता, पण भाजीमध्ये खूप छान लागतात ते. बघा आपली भाजी मस्त उकडून गेलेली. तर आता आपल्याला हे टाकून घ्यायचे आणि 2-5 मिनटं उकडू द्यायचे. सर्व मी इथं टाकून दिले. आता उकडू द्यायचे आपल्याला हे. बाकी सरळ बाकी उलटे असे पडून गेले ते. भाजी पण खूप छान दिसते. सुगंध तर इतका छान दरवळतोय ना. तर चला, खूप छान रेसिपी आपली इथं झालेली आहे. 2-5 मिनटं मी आता झाकण ठेवून घेणार आहे. नंतर मग वाढायची तयारी. तर चला झाकण ठेवते. बघू आपला भाजी आता खूप छान उकडली आहे आणि आपले वांगे पण तयार झालेले आता. हे बघा. चला वाढायला घेऊ. आधी यांचा ताट करून देते. तर चला, अशा प्रकारे कशी वाटली तुम्हाला रेसिपी मला कमेंटद्वारे नक्की कळवा. आणि काय चुकलं मुकलं असेल ते सुद्धा मला कमेंटद्वारे सांगा. तर चला, आज पुरता हा एवढाच व्हिडिओ. भेटू पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्व ताई दादांना बाय बाय.